इथून चालू करायचं आनंदनगरी या काही जणी या. या 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 सांगा सर चालू करा. नमस्कार सर्वांना एकदा जिल्हा परिषद शाळेच्या वतीने आमच्या विद्यार्थ्यांतर्फे शिक्षकांतर्फे नमस्कार. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला आणि शिवरायांचं बालपण हे शिवनेरी किल्ल्यावर तसेच पुणे या ठिकाणी गेलं. नंतर स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले राजमाता जिजाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची निर्माण करण्याचं स्वप्न हाती घेतलं आणि प्रथमतः तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं धोरण मांडलं. त्याच्यानंतर एक एक असे अनेक किल्ले जिंकले. त्यानंतर स्वराज्याची पहिली राजधानी ही राजगडावर होती आणि एके दिवशी छत्रपती शिवाजी महाराज राजगडावर असतानाच त्यांना हा रायरीचा डोंगर दिसला. त्यांनी आपल्या पंतांना विचारलं, पंत हा डोंगर कोणता आहे आणि हा कोणत्या मुलकात आहे. त्यावेळेस पंतांकडून त्यांना माहिती समजली की हा जो रायरीचा डोंगर आहे हा आपल्याच मराठी माणसाच्या भागात आहे आणि त्यांचं नाव आहे चंद्रराव मोरे. हा रायरीचा जो डोंगर होता याचं एक वैशिष्ट्य होतं, सह्याद्रीच्या ज्या डोंगर रांगा आहेत या डोंगराला एकही डोंगर रांग अशी एकदम अटॅच झालेली नाही, सेपरेट असा उंच असा हा शुल्क आहे. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी हा डोंगर आपल्या ताब्यात घेण्यासाठी चंद्रराव मोरेंना करिता पाठवला. पण तो माणूस अतिशय उर्मट होता. त्यांनी शिवाजी महाराजांना उद्धटपणे बोलले गेलं. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या निवडक सैन्यासह त्याच्यावर हमला केला आणि चंद्रराव मोरे यांचा भाऊ हनुमंतराव मोरे याला मारून हा डोंगर आपल्या ताब्यात घेतला. आणि मग याच डोंगरावर त्यांनी एक जाऊन पाहणी केली आणि स्वराज्याची राजधानी या ठिकाणी करायची असा निर्णय घेतला. आणि मग आज रायगड त्या ठिकाणी रायगड निर्माण झाला. रायगड निर्माण करण्यासाठी हिरोजी इंदलकर नावाच्या स्थापत्यकाराला त्यांनी ही जबाबदारी दिली. हिरोजी इंदलकर हे अतिशय स्वामिनिष्ठ असे छत्रपती शिवाजी महाराजांचे सेवक आणि त्यांनी हे महान कार्य आपल्या हाती घेतलेलं आहे. आता आपण चला रायगडाची माहिती घेऊ. आमचे बाल चिमुकले आपल्याला या किल्ल्याची माहिती देतील. तुम्ही स्वर्ग कधी बघितलाय का असा जर प्रश्न आपल्याला कुणी विचारला तर आपण बुचकळ्यात करू, कारण याचे उत्तर नाही हेच आहे. पण आज आपण धर्तीवरील स्वर्गमय जागेची सफर करू. चला तर मग पाहूया श्रीमान रायगड. किल्ले रायगड हा नुसता गड नसून देशभरातील लाखो तरुणांचे श्रद्धास्थान आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा देखणा राज्याभिषेक याच गडावर संपन्न झाला. महाराष्ट्रातील छायाशर्कातील अनेक घडामोडी या किल्ल्याने पाहिल्या आहेत. स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाची निर्मिती अगदी विचारपूर्वक व नियोजनपूर्वक होती. रायगडावर जाण्यासाठी दोनच मार्ग आहेत. पहिला आहे पायरी मार्ग, दुसरा आहे रोपवे मार्ग. पायरी मार्ग गडावर चढण्यासाठी आपण सुरुवात करतो. इक्कलवाडीपासून वर आल्यावर हा एक दरवाजा. गडावर चढण्यासाठी इक्कलवाडी बुरुज जातो. इक्कली बुरुज जातो. इक्कली बुरुज वरून इकडे गेल्यावर महादरवाजा लागतो. महादरवाजामधून हत्ती तलाव लागतो. हत्तींना पाणी पिण्यासाठी व पोहण्यासाठी या तलावाचा उपयोग होतो. होळी खेमा हे आहे होळी खेमा. या ठिकाणी होळीच्या वेळी होळी पेटवून आनंद उत्सव साजरा केला जात असे. सध्या या ठिकाणी शिव छत्रपती महाराजांचा पुतळा आहे. हा आहे वाहन दरवाजा. गडाला मजबूत बनायचे या वाहन दरवाजाचा सिंहाचा वाटा आहे. या दरवाजातून खाली उतरायचे म्हणजे वाघाचे काळीजच लागते.
रायगड किल्ला सर्वांना समजून घेणारा किल्ला आहे. यामध्ये फक्त राजांचा विचार नसून राज संकट प्रजेचा सुद्धा बांधकाम करताना विचार केला आहे. राज संकट प्रजेचा सुद्धा विचार केला आहे. अष्टब्रह्मंत्र्यांचे वाडे, राणी महाल, खलगतखाना, टाकसा, धान्याचे कोठार हे बांधकामे विशेषपूर्वक काळजीपूर्वक बांधली. पिण्याच्या पाण्यासाठी गंगासागर तलावाचा उपयोग केला जायचा. यामध्ये काचड, हिरकणी बुरुज, टाकसा, धान्याचे कोठार, टकमक हे पाहिल्यावर महाराज तिथे भासत आहेत असं भासत होते. हे 5 मजले उंच मनोरे यावर नक्षीकाम कोरलेले आहे. धन्यवाद.